नीटची परीक्षा आता रद्द झाली आहे। या पेपर फुटीसाठी मनीष यादव नावाच्या व्यक्तीला राजस्थानमधून अटक केली गेली आहे। ज्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये या प्रश्नपत्रिका पेपरपूर्वी पोहोचल्या होत्या त्यांची चौकशी चालू झाली। सीबीआय नेमली गेली आहे, पण या संपूर्ण घटनाक्रमात सर्वात जास्त जो घटक सफर करणारे तो घटक म्हणजे नीट देणारे विद्यार्थी। त्यांची या पेपर फुटीमध्ये काय चूक आहे? मुळात नीटचा पेपर हा काही महिना दोन महिन्यात क्लिअर होणारा नाही। आपल्या घरापासून, आपल्या गावापासून, आपल्या शहरांपासून मुलं शेकडो किलोमीटर लांब ऍडमिशन घेतात, 2-2, 2.5 वर्ष प्रिपरेशन करतात का तर फक्त नीट परीक्षा चांगल्या मार्कांनी क्लिअर व्हाव्यात। मात्र या पेपर फुटीनं त्या सगळ्या मुलांच्या स्वप्नांवर पाणी फिरवलंय। नॅशनल टेस्टिंग एजन्सी आम्ही पुन्हा एकदा पेपर घेऊ असं म्हणतीये। नॅशनल टेस्टिंग एजन्सी पुन्हा एकदा पेपर घेईलही, मात्र जर एखाद्या मुलानं चांगलं प्रिपरेशन केलं असेल आणि झालेल्या परीक्षेमध्ये त्याचा चांगला स्कोअर झाला असता, तोच या पेपर फुटीनंतर डिप्रेशनमध्ये गेला आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये त्याचा स्कोअर कमी झाला तर त्याला जबाबदार कोण याचं उत्तरही या एजन्सीनं द्यायला हवं। या मुलांना होणाऱ्या मनस्तापाची जबाबदारी कोण स्वीकारणार? खूपदा नीट परीक्षेच्या तयारीसाठी मुलं बाहेर गावावरून मोठ्या शहरात येतात, तिथं भाड्यानं रूम घेतात। आता परीक्षा झाली म्हणून या मुलांनी रूम देखील सोडलेले आहेत। मग आता पुन्हा परीक्षा होईपर्यंत या मुलांनी राहायचं कुठं, खायचं काय? त्यांच्या आईबापांनी त्यांची काय सोय लावायची याचं उत्तर एजन्सी देणार की सरकार देणार? नक्की या प्रकरणात काय झालंय, पुढं काय होणार आहे? अनेक प्रश्न आहेत, त्या सगळ्यांची उत्तरं घेऊन मी पुढची काही मिनिटं तुमच्या सोबत असणार आहे। नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। नीट यूजी परीक्षा भारतात वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना आणि त्याच्याशी संबंधित इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी देशातील सर्वोच्च आणि सामायिक प्रवेश परीक्षा। ही फक्त प्रवेश परीक्षा नाही, ही परीक्षा पास होणं हे कित्येक लाख मुलांचं स्वप्न असतं। यासाठी मुलं रात्रंदिवस मेहनत करतात। आपल्या मुलांनी मेरिटमध्ये यावं यासाठी त्यांचे आई वडील पडेल ते कष्ट करतात, एक घास कमी खातात, पण मुलांना चांगले ट्युशन्स लावतात। कारण भारतात तुम्हाला वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेत जायचं असेल तर त्यासाठी नीट कंपल्सरी आहे। थोडक्यात नीट ही लाखो मुलांच्या भविष्याचं दार आहे। मात्र आता ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे आणि त्याला कारण आहे ते म्हणजे पेपर फुटीचं। नीटचा पेपर 3 मे रोजी झालेला, मात्र पेपर झाल्यानंतर पेपर लीक झाल्याच्या काही बातम्या पसरू लागल्या। सुरुवातीला परीक्षा एजन्सीने हे नाकारलं, मात्र नंतर जेव्हा नीटसाठीच्या अपेक्षित किंवा सराव प्रश्नपत्रिका मोठ्या प्रमाणात सोशल मीडियात सर्क्युलेट झाला, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये नीटच्या मुख्य परीक्षेतल्या बायोलॉजी आणि केमिस्ट्रीतले जवळपास 120 प्रश्न हे साम्य दाखवणारे होते। त्यानंतर या विरोधात आवाज उठू लागला, विद्यार्थी संघटना आंदोलन करू लागल्या, पोलिसांनी सूत्र हलवली आणि मनीष यादव या सूत्रधाराला अटक केली। मनीषला जयपूरहून अटक केली गेली आहे। त्यानं आपल्या सोर्सचा वापरून या प्रश्नपत्रिकेतले संभाव्य प्रश्न अगोदरच माहीत करून घेतले होते आणि त्यानंतर ते ठरलेल्या कोचिंग सेंटरला पुरवले। यामध्ये राजस्थानच्या सीकर शहरातल्या एका प्रतिष्ठित कोचिंग सेंटरचा अग्रक्रमानं समावेश होतं। हे संभाव्य प्रश्न परीक्षेच्या आदल्या रात्री परीक्षार्थी उमेदवारांना विकले गेले। याची किंमत काही लाखांमध्ये होती। मनीषला अटक केल्यानंतर हे संपूर्ण कांड समोर आलं। एबीपी माझाच्या वृत्तानुसार या संभाव्य प्रश्नपत्रिकेची पहिली कॉपी नाशिकला पोहोचलेली, त्यानंतर त्याच्या कॉपीज काढून त्या इतरत्र पोहोचवल्या गेल्या। या प्रकरणी नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं सरकारशी बोलून या प्रकरणाचं गांभीर्य समजावून घेत आता नीटचा झालेला पेपर रद्द केलाय। सोबतच सरकारनं या प्रकरणात सीबीआय नेमण्याची घोषणा देखील केली आहे। हे प्रकरण नीटच्या बाबतीत काही पहिल्यांदा घडत नाही। यापूर्वी 2021 मध्ये देखील असंच झालेलं, 2024 मध्ये देखील पेपर फुटीचे आरोप झालेले, मात्र नीटनं त्यावेळी सारवासारव करत वेळ मारून नेलेली। मात्र 2026 मध्ये नीटच्या इतिहासातला अध्याय गाठला गेला आणि आता नीट रद्द केली गेली। यावरून एक गोष्ट सांगता येईल, नॅशनल टेस्टिंग एजन्सी आपल्या भूतकाळातल्या अनुभवातून कधीच अगोदर शहाणी झाली नाही। कायम पेपर फुटीचे आरोप या एजन्सीवर होत राहिले, मात्र या एजन्सीला त्याचं गांभीर्य कधीच समजलं नाही। सुरुवातीला नीट पेपर फुटीचं प्रकरण राजस्थान पुरतं मर्यादित असेल असा कयास होता, मात्र जसजशी पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली तसतसे या रॅकेटचे देशभरातले धागेदोरे उघड झाले। हा झाला या प्रकरणातला गुन्ह्याचा भाग।
पण या एका पेपर फुटीचा सामाजिक परिणाम काय होऊ शकतो ते देखील समजून घ्यावं लागेल. मुळात नीट परीक्षा ही सुरुवातीपासून वादात आहे. ती बहुतांशी CBSE बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रात HSC बोर्ड मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं या परीक्षेत आणि बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये मोठा फरक आहे. हीच तफावत आणि यावरूनच तामिळनाडूमध्ये देखील वाद झालेला आणि स्टॅलिन यांनी या परीक्षेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली. त्यामुळं तुम्हाला जर नीटची परीक्षा द्यायची असेल तर गावखेड्यांमध्ये नीटचे क्लासेस नसतात. अशा वेळी तुम्हाला मोठ्या शहरांमध्ये येऊन राहावं लागतं, तिथं महागडे क्लासेस जॉईन करावे लागतात. बरं, नीट ही काही 1-2 महिन्यात क्लिअर होत नाही. 10वी पास झालं की मुलं नीट देण्यासाठी अशा मोठ्या कोचिंग क्लासेसला ऍडमिशन घेतात. सरासरी 2-2.5 वर्ष मुलं या परीक्षेला देतात. जीवापाड मेहनत घेतात. ज्यांच्या आईबापांची परिस्थिती नसते ते आईबाप देखील आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी आपली स्वप्न मारतात आणि मुलांना ट्युशन लावतात. आपल्या मुलांना चांगल्या कोचिंग क्लासला पाठवतात. त्यामागे उद्देश एकच असतो, तो म्हणजे आपल्या मुलाला नीटमध्ये चांगले गुण मिळावेत आणि चांगल्या कॉलेजमध्ये सीट मिळावी. मात्र या पेपर फुटीच्या प्रकरणानं या विद्यार्थ्यांसहितच त्यांच्या आईबापांच्या स्वप्नांना देखील सुरुंग लावलाय. पुन्हा पेपर घेणं हा पेपर फुटीवरचा उपाय नाहीये. मुळात तुमच्यावर वारंवार पेपर फुटीचे आरोप का होतात यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं स्वतःला प्रश्न विचारायला हवेत. या पेपर फुटीनं मुलांना मोठा मानसिक त्रास होणार आहे. नीटची परीक्षा द्यायची असेल तर मुलांना आपल्या घरापासून शहरापासून लांब कुठंतरी सेंटर येतं, तिथं वेळेत पोहोचून पेपर द्यावे लागतात. मात्र आता आठवड्यानं पुन्हा बातमी येते की नीट रद्द झाली. मुलांना पुन्हा एकदा हे सगळं चक्र अनुभवावं लागेल. मुलांना पुन्हा एकदा त्या सेंटरला जावं लागेल. या मुलांची मानसिक अवस्था काय असेल याची कल्पनाही करवत नाही. बरं, ही नीट परीक्षा आयोजित करणारं नॅशनल टेस्टिंग एजन्सी तीच आहे जी मुलं 5 मिनिटं जरी सेंटरला उशिरा पोहोचली तरी त्यांचं वर्ष वाया घालवतात, पण त्यांना पेपरला बसू देत नाहीत. मग तुम्ही विद्यार्थ्यांवर जर इतके कडक नियम आणि कायदे लावत असाल तर तुम्ही स्वतः इतके वेंधळे कसे असू शकतात हा प्रश्न एजन्सीनं स्वतःला विचारणं गरजेचं आहे. एजन्सीनं आता सांगितलं, आम्ही लवकरच परीक्षेची पुढची तारीख घोषित करू. आम्ही विद्यार्थ्यांना आवर्जून सांगू इच्छितो, तुम्ही पॅनिक होऊ नका. पुढच्या परीक्षेसाठीची प्रोसिजर काय असेल तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा फॉर्म भरायची आवश्यकता नसेल. तुम्ही अगोदर जे फॉर्म भरले तेच पुन्हा लागू होतील. मात्र तुम्हाला हॉल तिकीट नव्याने येतील, तुम्हाला परीक्षा सेंटर नव्याने अलॉट होतील आणि तुम्हाला परीक्षा पुन्हा एकदा द्यावी लागेल. या प्रकरणी बऱ्याच मुलांना मानसिक त्रास होतोय आणि त्या मुलांचा एकच प्रश्न आहे की या पेपर फुटीमध्ये आमची काय चूक आहे. मात्र आम्ही कट टू कटच्या वतीने त्यांना सांगू इच्छितो, बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात नसतात. पेपर फुटीनंतर तो पेपर रद्द होणं हे तुमच्या भल्यासाठी आहे. कारण जर हे फुटलेले पेपर काही हजार मुलांच्या हातात गेले असतील तर हीच मुलं त्या पेपरचा आधार घेऊन चांगला स्कोअर करतील आणि चांगल्या सीट्स हिसकावून नेतील. त्यापेक्षा केव्हाही चांगलं की तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करा. कट टू कटच्या वतीनं आम्ही तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या होणाऱ्या पेपरसाठी शुभेच्छा देतो. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचा पेपर नक्की व्यवस्थित होईल अशी आम्ही आशा व्यक्त करतो. या पेपर फुटीबद्दल तुमची मतं काय आहेत? तुम्हाला काय वाटतं, सरकारनं अशा काय उपाययोजना कराव्यात जेणेकरून कोणी भविष्यात पोरांच्या भविष्याशी खेळायचा विचारही करणार नाही? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.